ती थांबलेली आजपर्यंत खोकेदारक आहेत जी कमीत कमी माझ्या अंदाजाने 25-30 वर्ष झाले इथं आहेत. 25-30 वर्षापासून कधी इथं वारकरी आहेत. या ठिकाणी स्नानगृह केलं नव्हतं. नाही केलं पण आताच नाही. का प्रशासनाला जाग आली? आता अरे तर आपण तिकडे कॅमेरा फिरवा. या ठिकाणी एमएससीबीचा मोठा ट्रान्सफॉर्मर आहे. जर या ठिकाणी जर अनेक भाविक जर स्नानगृहासाठी किंवा पाणी या ठिकाणी जर लागलं तर दुर्घटना देखील घडण्याची शक्यता आहे. एवढं असून सुद्धा देखील प्रशासनाचा याच ठिकाणी 38 गुंठ्यासाठी एवढा अट्टहास का, असा देखील प्रश्न पडतोय. प्रशासनाचं काम बघितलंय स्वतःहून की वारकऱ्यांना यांनी फक्त सोयी द्यायचं काय काम नाही, ही फक्त एजंट जगवायचं यांचं काम आहे. पंचायतची पालखी तळ एवढं मोठं आहे आणि त्या ठिकाणी आम्ही सगळी सुविधा केलेली आहे. आमच्या गावात 12 एकराचा इथं परिसर एवढा मोठा 100 मीटर अंतरावर. 100 मीटर अंतरावर त्याच्यात प्रशासन कुठलीही सोय करत नाही, अच्छा, कुठलीच करत मग नाही, इथे कंप्लेंट नाही. इथे 30 गुंठ्यासाठी हे एवढा राजकारण अट्टहास हा का? राजकारण आहे. ग्रामपंचायत मध्ये ही राजकारण आहे काय लोकांचं. ही दाट वसाहत आहे. ह्या ठिकाणी अजून ग्रामपंचायतने आम्हाला ड्रेनेज लाईन दिलेली नाही. शासनानं सरकारनं तुम्ही जगवायचं का मारायचं आहे हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे हा सरकारचा. कारण का तर तुम्ही सरकार काय करताय, जगा म्हणताय. कसं जगा? चोऱ्या करू देत नाही, हा दारूधंदे चालू देत नाही, वाळू तुम्ही काढू देत नाही, जुगार अड्डे चालू देत नाही, मटका चालू देत नाही. मग लोकांनी जे हे छोटे छोटे धंदे करून ही जगतात. कोण नाव्याचं करतंय, कोण पंक्चर काढतंय. नमस्कार, मी भारत शिंदे, न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे. तर मी सध्या पंढरपूर पालखी महामार्गावर असलेल्या वाकरी हद्दीत आणि इजबावी पंढरपूर नगरपालिकेच्या हद्दीच्या मध्यंतरी मी उभा आहे. याचं कारण असं की प्रशासन कशा पद्धतीने लोकांवरती अन्याय करतो याचा एक भाग इथं प्रत्येक पाहायला मिळतोय. पालखी महामार्ग रस्ते आहे. पालखी महामार्गाच्या अनुषंगाने अनेक आता झोपी गेलेलं प्रशासन जागे होताना पण दिसत आहे. मात्र कशा प्रकारे लोकांवरती अन्याय झालेला आहे, जो जागी झालेला ते आपण काही लोकांनी इथं आहेत माझ्यासोबत आहेत. काय नाव काय आपलं? मी काय नाव काय आपलं? अमर लोखंडे. काय काय परिस्थिती आहे सध्या इथं आता? काय ही जी जागा आहे आपली, ही वाकरी हद्दीतली जागा आहे. वाकरी हद्दीतली जागा आहे. इथून नगरपालिका सुरू नगरपालिका सुरू होती. आणि हा जो ओपन प्लेस आहे, हा ओपन प्लेस ॲक्च्युली इथले 100 प्लॉट धारक आहे आम्ही. आणि त्या 100 प्लॉट धारकांसाठी हा ओपन प्लेस ठेवलेला आहे. किती आहे ओपन प्लेस? हा 38 गुंठे आहे. अच्छा, हा. आणि हा 38 गुंठे जो ओपन प्लेस आहे, त्या ओपन प्लेसमध्ये आमचं एक गणेश मंडळ आहे. अच्छा. जे की आम्ही पूर्वीच रजिस्ट्रेशन केलेलं आहे. सामाजिक ह्याच्यामधून आम्ही रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे. गेले 20 ते 25 वर्ष झाले त्या गणपती मंडळामध्ये आम्ही जे काय आहे ते गणपती उत्सव आम्ही साजरे करतोय. आज अशी कंडिशन झाली की त्या ठिकाणी ग्रामपंचायतमधून ग्रामपंचायतचे अधिकारी, ग्रामसेवक यांनी आम्हाला नोटीस दिली की हे सगळं काढा, पत्राशेड वगैरे. आणि त्या ठिकाणी आम्ही सुलभ शौचालय आणि स्नानगृह, विश्रांतीगृह, शेड वगैरे करणार आहे. अच्छा, कंडिशन अशी आहे की 100 प्लॉट धारकांची ही वसाहत आहे. एवढी मोठी ही दाट वसाहत आहे. ह्या ठिकाणी अजून ग्रामपंचायतने आम्हाला ड्रेनेज लाईन दिलेली नाही. आणि जर समजा ह्या दाट वसाहतीमध्ये ह्यांनी जर समजा शौचालय सारखे हे लावले, स्टॉल किंवा मोबाईल शौचालय किंवा त्यांनी जे काय असेल त्यांची अरेंजमेंट, तर त्याच्यातून जी दुर्गंधी होणार आहे ती ड्रेन तर करता येणार नाही इथं, कारण ड्रेनेज लाईन नाही. आणि वारीच्या एवढ्या गर्दीतनं हे आपले प्रशासन एवढं हे नाही की त्याच्यासाठी वेगळी एक जागा रस्ता काढेल. तर ती वास्तविक पाहता आता इथे 100 मीटर अंतरावरतीच एवढी open place 13 आहे. एकर आहे. किती एकर आहे? हा 13 एकर आहे. 13 एकर इथून 100 मीटर अंतरावर, पण ही- 13 एकरच्या जागेवरती. बरं का, ती 13 एकर नगरपालिकेची आहे. पण आमची ग्रामपंचायतची पालखी तळ एवढं मोठं आहे आणि त्या ठिकाणी आम्ही सगळी सुविधा केलेली आहे आमच्या गावाने. आपल्याकडे येतोय साहेब, आपण कित्येक वारी पाहताय. इथे या ठिकाणी वारी लोक किती आहे, वारकरी येतात किती, या ठिकाणी थांबतात किती? आता ह्या भागात जर बघितलं तर वारकरी थांबत नाहीत. एकतर पालखी तर जवळ आहे आपल्या इथंच, त्याच्यामुळे तिथून ज्या टायमाला पालख्या निघतात तर वारकरी पूर्ण सगळं चालत खाली जातात, दिंड्या सगळ्या पूर्ण. म्हणजे इथं काय थांबत नाही. इथं जे थांबणार आहेत ते छोटे छोटे धंदेवाले, बिझनेसवाले तीच थांबणार आहेत, दुसरे कोण थांबत नाही.
आणि ही जी लोक आहेत ही थांबलेली आजच्यापर्यंत ही खोकेधारक आहेत ही कमीत कमी माझ्या अंदाजाने 25-30 वर्ष झाले इथं आहेत. 25-30 वर्षापासून कधी हित वारकरी आहे. या ठिकाणी स्नानगृह केलं नव्हतं. नाही, केलं पण आताच नाही. का प्रशासनाला जाग आली? आता आम्हाला नोटीस दिल्यानंतर ती जाग का आली माहिती नाही, पण आम्ही काय केलं, कोर्टाचा दावा घेतला. अच्छा, कधी त्याच्यानंतर- गेलं आपण कोर्टामध्ये? ह्याच्या पूर्वी एकदा नोटीस दिली होती 2017ला. अच्छा. त्यावेळेसच मी कोर्टामध्ये दावा घेतलेला. कोर्टात दाद मागून ह्या ठिकाणी आम्ही स्टे ऑर्डर आणलेली आहे. हा. आणि ती स्टे ऑर्डर नोटीसला उत्तर म्हणून हा. स्टे ऑर्डर आणि आमचं म्हणणं की ह्या ठिकाणी आम्हाला ह्या सुविधा तुम्ही जी करायला लागलाय ते नको आहेत. कारण का तर इथल्या लोकांच्या जीवित हानी होऊ शकेल. आणि त्या दुर्गंधीतनं 2 दिवस वारी होती, पण परत 6 महिने लोक कव्हर होत नाहीत. हा. हे सगळ्या गोष्टी ग्रामपंचायतला यापूर्वी कधी स्नानगृह इत्या नाही, ठिकाणी नाही, नव्हतं? नाही, अजिबात नव्हतं. नाही. 13 एकराचा इथं परिसर एवढा मोठा 100 मीटर अंतरावर. 100 मीटर हा. अंतरावर हा. त्याच्यात प्रशासन कुठलीच सोय करत नाही, अच्छा, कुठलीच करत मग नाही, इथे कंप्लेंट नाही. इथे 30 गुंठ्यासाठी हे एवढा राजकारण एवढा आहे. अट्टहास हा का? राजकारण आहे. हा. ग्रामपंचायत मध्ये ही राजकारण आहे काय लोकांचे. विचारलं त्यांना की तिथं समोर जो एवढा मोठा ओपन स्पेस आहे तिथं तुम्ही करू शकता, तर ते म्हणतात आम्हाला हाच ओपन स्पेस पाहिजे. आणि ऍक्च्युली हा ओपन स्पेस पुढं आमच्या प्रायव्हेट पण जागा आहेत. आज माझं मेडिकल स्टोअर आहे, तिथं मी पण सेवा पुरवतोय. मी कोविड मध्ये बऱ्याचशा लोकांना मदत केलेली अच्छा. काय. तर खरं तर आपण तिकडे कॅमेरा फिरवा. या ठिकाणी MSCBचा मोठा ट्रान्सफॉर्मर आहे. जर या ठिकाणी जर अनेक भाविक जर स्नानगृहासाठी किंवा पाणी या ठिकाणी जर लागलं तर दुर्घटना देखील घडण्याची शक्यता आहे. एवढं असून सुद्धा देखील प्रशासनाचा याच ठिकाणी 38 गुंठ्यासाठी एवढा अट्टहास का, असा देखील प्रश्न पडतोय. काय मग आता काय भूमिका आहे नेमकी आता? काय भूमिका काय, मरो अगर जाऊ. एक तर हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. आयुष्यभर या लोकांची इथली जी लोक आहेत ती मागं राहणारी त्यांनीच इथं धंदे टाकून बसलेले आहेत. इथं काय दुसरे परके कोण नाहीत. किंवा पंढरपूरनं आला आणि इथं धंदा करतो असा काही विषय नाही. की जी बिझनेस करतात ती सगळी लोक इथलीच आहेत, स्थानिकच आहेत. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. मग मला सांगा, शासनानं सरकारनं तुम्ही जगवायचं आहे का मारायचं आहे, हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे हा सरकारचा. कारण का तर तुम्ही सरकार काय करताय, जगा म्हणताय. कसं जगा? चोऱ्या करू देत नाही, दारूधंदे चालू देत नाही, वाळू तुम्ही काढू देत नाही, जुगार अड्डे चालू देत नाही, मटका चालू देत नाही. मग लोकांनी जे हे छोटे छोटे धंदे करून ही जगतात. कोण नाव्याचं करतंय, कोण पंक्चर काढतंय, कोण अंडी विकतंय, कोण मटण विकतंय, कोण किराणा दुकान करतंय, कोणा मेडिकल आहे, कोण तर आपलं सर्व्हिसिंग सेंटर करून चालत. मग अशा लोकांवर तुम्ही पोटावर पाय का देता? करून खातात ना खावा. बरं मी काय म्हणतो, ग्रामपंचायतला एवढंच पाहिजे तर ग्रामपंचायतनं वसुली करावं. आम्ही द्यायला तयारच पैसे ती लोक. ती काय नाही म्हणणार नाही ती. बाबा तुम्ही ग्रामपंचायतकडे आता एवढा पैसा नाही की यांना गाळे काढून द्यावं. अच्छा, बरोबर आहे का नाही? तर त्यांच्या सोयीसाठी त्यांची करा. म्हणणं आहे की या ठिकाणी आता कुठली ड्रेनेज लाईन नाहीये, काय नाही. नाहीच ना, कुठं पाणी सोडणार तुम्ही सांगा. आज इकडं इथं 13 एकरामध्ये सगळी सुविधा आहेत, पण मात्र इथं तिथे सोय नाही. ज्या टायमाला शौचालय उभा करतात ना टेंडर पद्धतीनं, तर तिथं टिपाडानं पाणी ठेवतात. टिपाडानं म्हणजे 200. मला सांगा ते 200 लिटर. हो, मी माझे नगरसेवक म्हणूनच काम केलंय पहिलं. तर मी प्रशासनाचं काम बघितलंय स्वतःहून की वारकऱ्यांना यांनी फक्त सोयी द्यायचं काय काम नाही, ही फक्त एजंट जगवायचं यांचं काम आहे. जी शौचालय ह्या एरियामध्ये ना जवळपास 60-70 प्लस मठ आहेत. प्रत्येक वारकऱ्यांचा मठ आहे या एरियामध्ये. त्यामुळे इथं गरजच नाही. त्यांचं मठ आहे, त्यांचे शौचालय आहे, त्यांच्या विश्रांतीसाठी त्यांनी मोठा स्पेस केलेला आहे. ह्या एरियामध्ये पूर्ण सुखसुविधा आहेत, तरी पण त्यांना हाच पॉईंट पाहिजे. आणि हे जे गोरगरीब आहेत, जे टपरीधारक असतील काय असतील, हे वर्ष वारीचे वाट बघतात. वर्षात त्यांचं काहीतरी त्या वारीच्या अनुषंगाने त्यांना काहीतरी चालेल तर रोजंदारी. मला असं जाणून आलं की यापूर्वी वारीच्या काळामध्ये स्थानिक लोकांवरती आणि जे बाहेरून लोक येते त्यांच्यावरती देखील असं एवढी मेहरबानी ठेवली असं प्रशासन. आता काय सध्याला तुम्ही बघा, आता अजून वारी खूप लांब आहे. आता सध्याला पंढरपुरात अतिक्रमण काढायचं चालू आहे. एकीकडे तुम्ही बघा. बरं तुम्ही पंढरपुरात ज्या लोकांना काढायला दिलं त्यांना कोणाला नोटीस दिली नाही. असंच म्हणजे एकदम म्हणजे दादागिरीची विषय आहे. पोलीस प्रशासन घ्यायचं आणि प्रोटेक्ट घ्यायचं आणि दादागिरीचा विषय चालला. आज त्या लोकांचं नुकसान झालंय. कोणी बाबानं व्याजानं पैसे काढून काहीतरी केलेलं असेल किंवा पोटासाठी गेलंय. आणि ते अतिक्रमण काढल्यानंतर ऐका, ते अतिक्रमण काढल्यानंतर बाहेरची लोक येऊन तिथं पुढे ही मांडून गाड्या मांडून ही मांडे स्टॉल मांडून ती पैसे कमवून जातात. आणि जो मागचा दुकानदार आहे ना तो चित मरतो. कोण आहे दुकानदार? कोण आहे तिकडे? अजून दुसरे कोण आहेत? जे मोठे मोठे मशिनरी आहेत
ते सुद्धा आजच्याच काढून घ्या म्हणलेत. जवळपास 1.5-2 कोटीचे काय मला माहित नाही त्याचा, पण मोठ्या मोठ्या मशिनरी आहेत. आता आम्ही पण वैद्यकीय एकंदरीत सेवा आता जे पंढरपूरचे बीडीओ अधिकारी आहेत त्यांच्याशी मी संपर्क साधला होता. संपर्क साधल्यानंतर त्यांनी देखील या ठिकाणी कमर्शियल असल्याचं देखील त्यांनी सांगितलं गेलंय. मात्र कोर्टाचा देखील आदेश असताना देखील काय एवढा अट्टहास वाखरी ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्याकडून प्रशासन केला जातोय हे देखील पाहण्यावश्यकाचं ठरणार आहे. पाहूया या ठिकाणी उद्या बीडीओ अधिकारी येतील. या ठिकाणी ट्रान्सफर असल्यानंतर कोणी जीवितहानी झाली तर प्रशासन जबाबदार धरण्यात येईल अशा देखील लोकांचं म्हणणं आहे. कॅमेरामन अतुलसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, वाखरी, पंढरपूर.